खाली बसावं. सकाळी माझ्याकडं शुभम सोनवणे आणि काही सहकारी आलेले होते. मला अनिल भाईदास पाटील असतील, त्याच्यामध्ये कैलास पाटील असतील, त्याच्यामध्ये साहेबराव पाटील असतील, घनश्याम पाटील असतील चोपड्याचे, या सगळ्या सहकाऱ्यांनी काही गोष्टी कानावर घातल्या. मी शुभमशी पण बोललो, कारण त्यावेळेस माझं अधिवेशन ग्रंथपाल सेलचं चालू होतं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आदिवासी टोकरे, ढोर, महादेव आणि मल्हार कोळी या समाजाच्या संवैधानिक न्याय हक्क मिळण्याच्याबद्दल. आता हा विषय आहे, हा विषय हा आदिवासीशी संबंधित येतो. आदिवासीमध्ये कुणाला टाकायचं कुणाला नाही, कारण मी पण राज्य सरकारमध्ये अनेक वर्ष काम केलेला कार्यकर्ता आहे. त्याच्यामध्ये NT-मध्ये, OBC-मध्ये, इतर घटकात कुणाला टाकायचं, अल्पसंख्याकांच्या तर ठराविक त्या जाती सांगितलेल्याच आहेत, त्याच्यापेक्षा तिथं जास्त कुणाला टाकलं जात नाही. पण शेड्यूल ट्राईब म्हणजे आदिवासी आणि शेड्यूल कास्ट म्हणजे मागासवर्गीय, या दोन मध्ये जर कुठल्या घटकाला टाकायचं म्हटलं तर हा संपूर्ण अधिकार पार्लमेंटचा आहे. आम्ही वेळोवेळी अनेक जण आमच्याकडं मागण्या केलेल्या आहेत. त्यावेळेस आम्ही प्रयत्न करायचो. पवार साहेब त्यावेळेस केंद्रामध्ये होते. जगजीवनराव बाबू, तुम्ही मागं नाव ऐकलं असेल, माजी उपपंतप्रधान, त्यांच्या मुलगी मीरा कुमारी त्या सामाजिक न्याय खात्याच्या अनेक वर्ष दिल्लीमध्ये मंत्री होत्या. त्याच्यावर सामाजिक न्याय विभागाकडे जे मंत्री असतात किंवा आदिवासी विभाग ज्यांच्याकडे असतो त्यांच्याकडे प्रश्न जातात. मी सकाळी शुभमला असं सांगितलं, उद्याच्याला मी संभाजीनगर म्हणजे औरंगाबादच्या परिसरामध्ये आहे. परवा दिवशी माझ्याकडे पालखी येते, त्याच्यावर मला बारामतीला जावं लागतं. आपले संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं स्वागत म्हणून मला करायचं आहे. आणि सोमवारी मी पुण्यातले माझे सगळे कार्यक्रम करून मला दुपारी जरा अमरावतीला जायचं, तिथून मी मुंबईला जाणार आहे. मग तोपर्यंत माझ्याबरोबर 2 वयस्ती विकास पाटील आणि आदिल डिकले आलेले आहेत. सोमवारी मी आदिल डिकलेला सांगणार आहे, म्हणजे गाडीतच त्यांशी बोललो किंवा तू जाऊन आदिवासी सचिवांशी त्या ठिकाणी चर्चा कर. आणि आदिवासी सचिवांचं, कारण आपल्याला आदिवासी सचिव, त्याच्यानंतर आदिवासी आयुक्त जे आपलं नाशिकला कार्यालय ते, त्यांचंही पण काय म्हणणं आहे ते, असं दोघा तिघांचं पण म्हणणं मी काढून घेतो. ते जर म्हणाले की नाही दादा हे केंद्राच्या नाही आपल्याच राज्याच्या हातात आहे, तर मग मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची वेळ विरोधी पक्ष नेता म्हणून घेईन. त्याच्यात तुम्हाला सगळ्यांना कळवणार नाही, पण शुभमला सांगितलं की शुभम आपल्याला ही वेळ मिळालेली आहे आणि त्यांना सांगितलं की हे आमचे प्रश्न आहेत, त्याकरता तुम्ही आम्हाला वेळ द्या. कारण आमचं अधिवेशन पण जुलैमध्ये चालू होतं आहे. अधिवेशनाच्या काळात आम्ही सगळेच जण मुंबईमध्ये असतो, सोमवार ते शुक्रवार. त्या माझ्या आमदारांना माहिती आहे किंवा साहेबरावला माहिती आहे किंवा अनिल भाईदास पण आहेत. तर त्या प्रकारे आपण करू आणि मग त्या मिटिंगमध्ये आपल्याला कळेल. पण जर लक्षात आलं की हे केंद्राच्या, तुम्हाला काही ह्याच्यात राजकारण करायचं केंद्राच्याच हातात आहे, तर मग तसं मी तुम्हाला सांगेन. मग मात्र पवार साहेबांची मदत किंवा डॉक्टर अमोल कोल्हे असतील किंवा त्याच्यामध्ये श्रीनिवास पाटील असतील किंवा सुनील तटकरे असतील, सुप्रिया सुळे असतील, त्यांची मदत घेऊन त्यांचंही अधिवेशन असतं. त्यावेळेस त्यांना मी सांगेन किंवा असं त्या सगळ्यांचं, कारण हे बरेच वर्षाचं दुःख आहे, हे काय आत्ताचं दुःख नाही. कारण वेळोवेळी अनेकदा जळगाव जिल्ह्यातल्या काही मतदारसंघावर परिणाम करणारी ही बाब आहे. अनेकांनी स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्याच्या करता, निवडून येण्याच्या करता आम्हाला निवडून द्या, आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये टाकून देतो असं पण सांगितलंय.
परंतु कुणी अद्यापर्यंत टाकू शकलेलो नाही. ही काळ्या धंद्यावरची पांढरी रेघ आहे. खोटं बोलायचं काही कारण नाही. तर म्हणून मी आता जे काही सांगितलं त्या पद्धतीनं मला थोडीशी मुभा द्या, वेळ द्या. शुभम, तू माझ्या त्या ह्याचा अनिल डिकलेचा पण नंबर घे. अनिल डिकले इकडे, तुझाही नंबर दे. त्याच्यानंतर उदय कोटवर्देचा नंबर दे. 2-3 जणांचा नंबर मुंबईतल्या ऑफिशियलचा दे. आणि त्यांना पण सांगितलं शुभम सोनवणेच्या फोन आला तर त्यांच्या दादांनी काही त्यांना शब्द दिलेले म्हणजे त्याचं जास्त करून तुम्ही शुभम ह्यालाच हे करा. हा जास्त करून मुंबईमध्ये तो असतो, विकास पुण्यामध्ये असतो, पण विकास तुलाही माहिती करता राहू. ओके, विषय साहेबांनी दिला क्लिअर केली. पुढं ठीक आहे, क्लिअर केली. त्यांना बोलू द्या. आम्हाला कमसे कम नाही तर 500-600 दाखले निर्गमित केले 10 दिवसापूर्वी. आणि आता आमच्या सुनावण्या अचानक लावतात. नोंद असेल